श्रावण महिन्यात वेरूळ येथील घृष्णेश्वर दर्शनाला जाताय, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 12वं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जाणारं घृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये श्रावण निमित्त अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी मंदिर 24 तास उघडे ठेवण्याचा निर्णयही मंदिर समितीने घेतलाय। अशातच आता दर्शनाच्या नावाखाली अनेक भक्तांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला। असे पैसे घेणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी सांगितले। गर्दीमुळे 3 ते 4 तास दर्शनासाठी लागतात आणि याचाच फायदा घेऊन काही एजंट अर्ध्या तासात दर्शन करून देतो असं म्हणत 1000 ते 5000 रुपयापर्यंत रक्कम भक्तांकडून घेत होते। पण मंदिराच्या परिसरामध्ये अर्ध्याच रांगेत ते सोडून देत होते, त्यामुळे तिथून ते पुढे त्यांना रांगेतच उभं राहावं लागत होतं, थांबावं लागत होतं। दर्शन न होता पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जात होती आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।